नमस्कार, आपल्यासोबत आपले वाडीतील निलेश पारदळे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता निलेश आलेले. काय निलेश, काय बोलतो, कसं आहे? नमस्कार मंडळी. तुझं काय बोलतो निलेश, कुठे चाललाय तू? काय आमच्या वाडीतील लाईट्स घ्यायला. अच्छा, सिस्टमचा पॅनल बसवायचं आमचा सर्वांचा विचार होता आणि त्यासाठी आता आम्ही खरेदी करायला निघालोय लाईट्स लोअर चालमध्ये. ओके. आमचे सर्व बंधू भावकीतले सर्व आज इथे मरीनला तिथे जमा झालेले आहेत, अजून येत आहेत. तरी आमचा उपक्रम सक्सेस करायचा आपल्याला आणि सर्वांची साथ आहे आमच्या पाठीमागे. वडीलधाऱ्यांची, सर्व पारदळे भावकीची आणि सर्वांची. येस, आता इकडे अभिषेक पारदळे सुद्धा आलेले आहेत, खास नाळासुपारवरून. एक उद्योजक आहेत आणि त्यांची एक आयडिया घेण्यासाठी देण्यासाठी ते सुद्धा आलेले आहेत. एक चांगल्या प्रकारे क्वालिटी लाईट्स घेऊन आम्हाला वाडीमध्ये लावायचं आहे. हा चांगला प्रकल्प आहे की नाही? म्हणजे आपण चांगला विचार केलाय सर्वांनी, बरोबर ना? छान उपक्रम आहे, सक्सेसफुल होणार. बरोबर. चला तर आपण जाऊया लाईट्स घ्यायला. अजून सर्वजण येत आहेत, त्यांचीच वाट बघतोय. आम्ही थांबलोय मरीन लाईट्सला आणि लोअर चालमध्ये एक होलसेल चांगल्या लाईटचा बिझनेस आहे, शॉप्स आहेत तिकडे. आम्हाला हे यांच्याकडे शॅम्पल नसेल, गोडाऊन नाही. तो लाइट कम है इसका, मतलब 180 वोल्ट का है, बट लाइट बहुत कम है. नहीं, ये लाइट्स कम है. इधर तक इनबिल्ड है क्या बैटरी? कलर जाईल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जो आहे तो खास आमच्या गावासाठी आहे आणि वाडीसाठी आहे. तो म्हणजे असं की गावी आता तुम्ही ऐकत असाल कोकणामध्ये खूप पाऊस पडतोय आणि खूप ठिकाणी आमची लाईट सुद्धा गेलेली आहे, झाडं सुद्धा कोसळलेली आहेत. तर आम्ही सर्व नवीन तरुण मंडळी मुलं एकत्र येऊन असं डिसाईड केलंय की सर्वांनी पूर्ण फुलाची पाकळी देऊन सोलार लाईट्स घ्यायचं आम्ही ठरवलंय आणि ते आमच्या वाडीमध्ये जाऊन लावायचं ठरवलंय. आणि त्यासाठी आम्ही आज चाललोय मुंबईला की सोलार लाईट्स घ्यायला. खूप सारी मंडळी पण येत आहेत आमच्या वाडीतून आणि आम्ही चाललोय बॉम्बे सेंट्रलला लाईट्स घ्यायला. तर चला आपण जाऊया, पाहूया आजचा दिवस कसा आहे, लाईट्स कशा प्रकारे भेटतात त्या, आणि तिथून नंतर आम्ही एकत्र घेऊन त्या सर्व लाईट्स घेऊन गावी जाऊन लावणार आहोत. ते पण सुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मंडळी, एक खूप चांगला प्रकल्प आम्ही घेऊन जातोय. गावी लाईट्स लावण्याचा प्रकल्प आहे, सोलार लाईट्स लावण्याचा आम्ही हेतूमध्ये एक निर्णय घेतलेला आहे सर्व मुलांनी एकत्र येऊन. तर त्याचा हा ब्लॉग आहे, सर्वांना नक्की आवडेल. शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपली ट्रेन आलेली आहे चर्चगेटला जायला, एसी लोकल. निलेश आणि अभिषेक ऑलरेडी या ट्रेनमध्येच आहेत, तर आपण त्यांना जॉईन करूया.
आज होईल बरोबर टॅक्सी भेटेल. होलसेल दुकान आहेत ना इकडे लाईटचे वगैरे. सर्जिकलचे पण आहेत इकडे. डॉक्टर्स मेडिकल इक्विपमेंट खूप होलसेल मोठे मोठे दुकान आहेत. जुने बिल्डिंग्स. खूप सुंदर सुंदर होलसेल दुकानं आहेत तिथे बघू शकता. कलापूर्ण ओम कलापूर्ण ओम कलापूर्ण. मंडळी थांबले नाईट शो झाला. राजकोट नागरिक सहकारी बँक एवढी मोठी आहे. सुनील दादा पण आलाय. हा इलेक्ट्रिशियन येतं चालत. फोन बंद आहे. काय माहिती दादा. हे यांच्याकडे शॅम्पल नसतं गोडाऊन नाही सगळं. तो लाइट कम है इसका, मतलब 180 वोल्ट का है बट लाइट बहुत कम है. नहीं ये लाइट्स कम है इधर तक. इनबिल्ड है क्या बैटरी? इसका क्या प्राइस है शर्ट? 8 पीस के लिए क्या लोगे? हाँ 180 बट इसका वारंटी कितना है? 1 साल. रिप्लेस करके दोगे? नया रिप्लेस करके दोगे? जो पार्ट्स आएगा वो ना रिप्लेस नहीं मिलता है. सिंसियरिटी नो इसमें बहुत मल्टीपल कंपनी. 200 वॉटचा 6 विंडो वाला. विटॅकच नाव ऐकलं ना आपण त्याचं. विटॅक छान छान लाईट्स गावाला शिकायचं बघ मला बघतो. सब होलसेल दुकान से. ये एलईडी लाइट दिख रही है. हाँ. कितने वोट का है वो? नहीं रे 500 वोट थोड़ी है वो. कम रहेगा 200. 3 खिड़की है समझ. 3 खिड़की उसकी. हाँ देख. तर मंडळी फायनली आम्ही सर्व दुकानं चेक केली लोहारचालमध्ये. प्रत्येक दुकानामध्ये जाऊन चेक केलं पण आम्हाला नंतर पाहिजे तसे काही लाईट्स ब्रँडेड आम्हाला भेटले नाही. आणि मग फायनली एकाच्या माहितीनुसार आम्हाला वी टेक अशी होलसेल ब्रँड आणि चांगला ब्रँड आहे तो, इम्पोर्टेड ब्रँड आहे असं एक कंपनीचा आम्हाला माहिती पडली आणि त्या दिशेने आम्ही चाललेलो आहे. चला तर मंडळी पाहूया कसे आहेत लाईट्स वी टेक कंपनीचे. आम्ही आता आलो अशोका शॉपिंग सेंटरमध्ये. तिथे बेसमेंटला एक होलसेलर आहे बीटेक, तर तिथे आम्ही चाललोय.
तो फुल पलटण आलेली आहे. बीटेक विचारा कोणाला. किधर है बीटेक? मैं ये डालूंगा तो थोड़ा पब्लिसिटी आपस हो जाए और डिस्काउंट दे देना. हाँ भाई, वीडियो बना हुआ तुमसे यहाँ का? अच्छा दे देना सर. हाँ मैं हाँ आराम से आराम से आराम से. हाँ हाँ नहीं ये सर. काय बोलतो, कशी लाईट आहे निलेश? हां कशी वाटली लाईट? फर्स्ट क्लास ना, एकदम मस्त लाईट आहे. एकदम क्वालिटी लाईट आहे. एकदम क्वालिटी आपल्या वाडीमध्ये छान उजेड होऊन जाईल. चलो ठीक आहे. फायनली लाईट आपण घेतलेले आहेत आणि आता आम्ही निघतोय. बांधतोय तो मित्र, बघू शकता इथे होलसेल लाईटचं आहे. तिने टाकायला लागेल. नको नको, नवीन पाईपला कलर मारताय. तर मंडळी, प्रगतीच्या दिशेने प्रकाशाचा मार्ग. आमचे गाव एक सौर ऊर्जामुळे प्रकाशित होणार होते आणि यासाठी चाललेली ही धडपड आहे आमची. तर लाईटसाठी मंडळी आम्ही लोखंडी पोल घेऊन त्याला आमच्याच भाऊबंधांनी आमच्याच मित्रपरिवारांनी त्याला रंगरंगोटी केली. त्याला रेड ऑक्साईड मारून मग त्याला सिल्वर कलर मारून त्याला खूपच छान असं सजवलं. टाकायला लागेल. तर मंडळी, आम्हाला सांगायला खूप आवडेल की आम्ही आमचे मित्र सर्व परिवाराच्या मदतीने तसेच त्यांच्या अथांग प्रयत्नाने फायनली आम्ही गावी निघालेलो आहोत लाईट लावण्यासाठी. गेले कित्येक वर्ष विचार करत असलेला आणि खंडित पडलेला हा मार्ग आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मार्गी लावायचा ठरवलेला आहे आणि त्यासाठी प्रगतीच्या दिशेने जाणारा प्रकाशाचा मार्ग शोधण्यासाठी आणि देण्यासाठी आज आम्ही पुन्हा एकदा गावाच्या दिशेने चाललो आहोत.
कलर जाईल दुसरा खड्डा बरं घ्यायचा ती मुलगी करे पकड खड्डे होतात काय सगळं हे नाही असं बोट दाखव वरती. वरती बघा बघा आता निलेश पारदळे साहेब कसे फणस काढतात, कटिंग कसे करतात, कशा पद्धतीने फणस कापला जातो. आणि हा माझा भाऊ बघतोय मला भेटतोय का म्हणून. हा नरेश पारदळे वाट बघतोय. सुगंध असा वास येतोय. सुगंध भाऊ कापतोय. सुगंध दरवळलाय. बघा त्या तोंडाला किती पाणी सुटलंय. बघा बघा कसं जवळ येतोय. आणि बघ तर मंडळी पाहू शकता तुम्ही, आम्ही आमच्या खालच्या पडाल वाडीत सुद्धा एक मोठी लाईट लावत आहोत, जेणेकरून 4-5 घरांना एकत्र लाईट जाईल. तर फायनली आमच्या सर्व लाईट्स लावून झालेल्या आहेत. सर्वांच्या मेहनतीने, सर्व भाऊबंधांच्या मेहनतीने फायनली लाईट्स लावून झालेल्या आहेत. आणि आता वेळ आहे ती संध्याकाळची लाईट काळोखामध्ये उजेड पाहण्याची. तर चला तर मंडळी आपण पाहूया संध्याकाळी. तर मंडळी आता संध्याकाळची लाईटची वाट पाहण्याची वेळ होती, म्हणून आम्ही थोडा वेळ होता म्हणून फेरफटका मारण्यासाठी खाली खाडीवर समुद्रावर गेलो आणि तिकडे टाइमपास केला. तर आम्ही आलेलो आहोत समुद्रावर, खाली खाडीवर. दुपारचे 3 वाजलेले आहेत. होऊ शकता कशा प्रकारे खाडी भरलेली आहे. अरे हे काय रमेश बाबा बी नाहीत, झिरे मारलेले. खेकडी पकडायला आलो होतो मी, खेकडी. तुम्ही जर मंडळी पाहू शकता तर गावामध्ये सध्या खूप वयस्कर मंडळी सुद्धा राहते आहे ना. आपले आजी आजोबा आणि आई वडील हे गावाकडे राहत असतात. रिटायर झालेले आमचे काका मामा सर्व या गावामध्ये राहत असतात. आणि रात्री संध्याकाळी 7 नंतर 8 नंतर तुम्ही पाहू शकता तर खूप दाट काळोख असा असतो. आणि त्यातून प्रवास करताना खूप दगडी कपारीतून चालताना म्हणा किंवा बांध ओलांडताना म्हणा खूप डेंजर असं म्हणू शकता. आणि तो पर्याय आम्हाला, तो जी अडचण आहे ती काढून टाकण्यासाठी आम्ही हा लाईटचा विचार केला होता आणि तो सक्सेसफुली आता आम्ही केलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता ही लाईट्स आता सहज ही मंडळी मध्ये रानातील जंगलातील वन्य प्राण्यांपासून सुद्धा इथे संरक्षण होऊ शकतं. उजेडामुळे शक्यतो रानातले प्राणी पक्षी येण्याची म्हणजे धाडस करत नाहीत घराजवळ म्हणजे वाडीजवळ. तर त्यासाठी हा एक प्रकल्प होता आणि जो आम्ही सक्सेसफुली केलेला आहे. खूप आनंद वाटतो आज की भरपूर अशी लाईट्स आता दिसते. आम्हाला सांगायला खूप आवडेल की आम्ही आमच्या सर्व मित्र परिवाराच्या मदतीने तसेच त्यांच्या अथंग प्रयत्नांनी फायनली आम्ही गेले कित्येक वर्ष करत असलेला हा आणि खंडित पडलेला हा मार्ग सर्वांच्या एकत्र प्रयत्नांनी येऊन मार्गी लावला. आणि तो म्हणजे प्रगतीच्या दिशेने जाणारा प्रकाशाचा मार्ग. तर होय मंडळी, खूप आज आनंद होतोय. तो म्हणजे आमच्या सर्व बंधू आणि भगिनीमुळे आज हा प्रकल्प आम्ही अर्धवट पूर्ण करत आहोत. कारण आम्हाला अजून आमच्या संपूर्ण वाडीत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी आमची पूर्ण तयारी असेल.